तुम्हाला बिलीव्ह होत नाही, मी या सकाळच्या वेळेत लिटरली 20 मिनिटात लोअर परेडवरून मुलुंड शेख नाक्याला पोहोचलो. टेम्परेचर 20 झालं आहे आता. लिटरली खूप थंडी वाजायला लागली आहे. फर्स्ट टाइम MP मध्ये क्रॉस करणार आता. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आत्ताच पॅकिंग वगैरे झाली आहे. गाडीवर सगळं सामान लोड केलं आहे आणि मी निघालो आहे इंदोर उज्जैनसाठी. सो अशा प्रकारे पूर्ण पॅकिंग झालेली आहे माझी. फुल साईड बॅग्स लावलेल्या आहेत. टॉप बॉक्समध्ये पण बरंचसं सामान केलं आहे. आणि ही वरती आहे टँक बॅग छोटीशी. मोबाईलचा सेटअप आहे, 360चा सेटअप आहे आणि प्लस हेल्मेटला गोप्रोचा सेटअप केलेला आहे. सो प्रथमेश अशा प्रकारे फुल गिअर केलेला आहे विथ रायडिंग पॅन्ट, रायडिंग जॅकेट. ऑल सेट. सो कोल्ड स्टार्ट करतोय. अशा प्रकारे प्रथमच सुरुवात करतोय राईडची. ॲक्च्युली आम्ही नारळाला विसरलो फोडायला, तर सध्या पायाकडूनच निघतोय तो. एकदम पॅन्ट कम्फर्टेबल, काय नो इश्यू. चला निघा. जय महाकाल. चल बाय. देवीच्या पाया पडून घेतोय. रक्षण कर. चला जर्नी स्टार्ट झालेली आहे. खूप एक्साइटेड आहे या ट्रिपसाठी, या राईडसाठी. आणि ॲक्च्युली ऑलमोस्ट 1.5-2 वर्षानंतर एवढी मोठी लॉंग राईड करतोय. आधी हिमालयनने करायचो मुंबई टू बँगलोर, कारण बँगलोरला जॉब होता माझा. बरं वाटतं सकाळी सकाळी. थोडीशी थंडी वाढली आहे मुंबईमध्ये. तो थंडीमध्ये राईड करायची मजाच वेगळी असते. आणि मुंबईमध्ये कसं एकच महिना आहे जेव्हा चांगली थंडी पडते, आणि हाच महिना असा आहे जेव्हा रायडर्स राईड करू शकतात एकदम बिंदास. हासिल करना है
आज निकलेगा, नई शुरुआत होगी। नया साल है, नया साल है, कमाल है। मला बिलीव्ह होत नाही, मी या सकाळच्या वेळेत लिटरली 20 मिनिटात लो परेडवरून मुलुंड चेक नाक्याला पोहोचलोय. वाव, लाईक इतक्या फास्ट मी कधीच आलो नव्हतो. रस्ता कसा मोकळा होता, ते चेक नाक्यालाच फक्त खूप मोठे ट्रक सगळे त्यांच्यामुळे ट्रॅफिक झालं होतं. पण मजा आली, चालवायला खूप मजा आली. भिवंडीच्या रोडला पोहोचलो आहे आणि ॲज युजल सकाळच्या 5 वाजता सुद्धा इथे खूप ट्रॅफिक आहे. ॲक्च्युली ते रस्त्याचं काम करतात, लाईक हा 4 लेन होणार आहे, 6 लेन, 4 लेन होणार आहे, 6 लेन नाही, माहीत नाही 4 लेन होईल की 6 लेन. पण जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ही अशीच कंडिशन असणार आहे. मी इतर बाईकसारखं साईडने सुद्धा काढू शकत नाही, कारण मी टायनियर बॅग्स पण लावलेत, त्यामुळे एवढ्याशा गॅपमधून मी नाही जाऊ शकत. ट्रॅफिक संपेल असं दिसतंय मॅपवर. ओके, काय सिग्नल. या ठिकाणी काचा पडल्यात रस्त्यावर, सो नेहमी काही ना काहीतरी इथे सीन झालेलाच असतो. मगाचं 1 तास लिटरली इतकं घाणेरडं ट्रॅफिक होतं ट्रक्सचं, आणि रस्ता सुद्धा खूप खराब होता, त्यामुळे खूप कंटाळा आला. अजून 117 नाशिक इंदोर 534 दाखवते की 5:30 पर्यंत पोहोचू. बघूया, 5:30 होणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात. पण जेवायला थांबणार, ब्रेकफास्टला थांबणार, थोडं स्ट्रेचिंगसाठी थांबणार. 1 तास वरती घालती, 1 तास वरतीच ॲक्च्युली. टेम्परेचर 20 झालं आहे आता, लिटरली खूप थंडी वाजायला लागली आहे. जसं बाहेर पडलो आहे भिवंडीतून, खूप थंडी वाढली आहे. लिटरली 20 दाखवतं आहे टेम्परेचर, मे बी थोडं अजून कमी होऊ शकतं. खूप लोक पहाटे इथे पायी चालले आहेत, बहुतेक पायी शिर्डीला चालले असेल. मगापर्यंत खूप लोक दिसली असे तर हे चालले आहेत, इथे सुद्धा आहेत, बहुतेक हे पायी शिर्डीला चालले आहेत.
चांदवडच्या इथे पोहोचलोय. रस्ता तर एकदम सुसाट आहे, मजा येते चालवायला. कंटिन्युअस मगाशी 110-120च्या स्पीडला पळत. अजून ब्रेकफास्ट नाही केलाय. ब्रेकफास्ट करण्याचं ऍक्च्युली ठिकाण मला अजून असं पाहिजे असं मिळालंच नाही, त्यामुळे अजून पुढे थांबलो नाही. बहुतेक आता ओपन होतील, आता 9 वाजले. तिथून शिर्डी 83 किलोमीटर आहे राईट साईडला. इंदोर 354. अजूनही मला 5 वाजतील असं दाखवलंय गुगल मॅप्स मध्ये. व्ह्यू तर एक नंबर आहे, समोर बघाल तुम्ही, जबरदस्त व्ह्यू आहे. धुळेला फर्स्ट टाइम आलो. धुळेमध्ये कधीच आलो नाही ॲक्च्युली, कधी यायचं काय कारणच हे नव्हतं. आता इंदोरला जातो म्हणून या शहरात येणं झालंय. तसं ॲक्च्युली आज जाणार नाही, तेच एक बाहेर रेस्टॉरंट असेल तर रेस्टॉरंटमध्ये खाणार निघणार. सो रेस्टॉरंट शोधत होतो खाण्यासाठी काहीतरी. ॲक्च्युली मी अजून ब्रेकफास्ट पण नाही केला. 11:15 वाजलेत, 11:15च्याही पुढे झालेत. आणि पाहिजे तसे रेस्टॉरंट या साईडला नाही, समोरच्या साईडला. मला यू टर्न घेऊन जायचा कंटाळा आलाय. बघूया पुढे काय मिळत असेल तर, नाहीतर मग असंच जात जाऊया. सो आता मागे धुळेमध्ये रेस्टॉरंट शोधायला तिकडे थांबलो होतो. इवन त्याच्याही आधी चहा प्यायला वगैरे थांबलो होतो. प्रत्येकाचा एकच प्रश्न होता बाईक बघून की या बाईकची किंमत काय. आणि ज्या वेळेला मी त्यांना बाईकची किंमत सांगतो त्यावेळी एवढे आश्चर्य करतात ते आणि बोलतात की या किमतीत तर एक कार येऊ शकते. बरोबर आहे, या किमतीत एक कार येऊ शकते, पण ही बाईक परफॉर्मन्स बाईक आहे. त्यामुळे लोकांना असं वाटतं की बाईक म्हणजे काय फक्त जस्ट 2 व्हीलर आहे साधी, ही पॉईंट A टू पॉईंट B पर्यंत जाण्यासाठी. फर्स्ट टाइम MP मध्ये क्रॉस करणार आता. Here we go. MP मध्ये पोहोचलो. एक रेस्टॉरंट मिळालं आहे, हॉटेल सुरभी म्हणून. बघूया काय खायला मिळतं. सो आताच खाऊन झालं आणि निघालोय. जेवण असं इतकं काही खास नव्हतं, भूक लागली होती म्हणून खाऊन घेतलं. आता परत पुढे काय मिळेल नाही मिळेल काय सांगता येत नाही. आपल्या इकडसारखी रेस्टॉरंट्स या रस्त्याना नाही आहेत. टेस्ट पण एकदम ओके होती. चला परत रस्त्याला लागूया. सकाळी जेव्हा निघालो तेव्हा 19 डिग्री झालं होतं टेम्परेचर आणि सही वाटत होतं. आणि आता 33 झालं आहे. लिटरली चटके बसतात.
थोडा आता हवा लागते म्हणून बरं वाटतं, पण जबरदस्त गरम होतं बाहेर. केवढा तरी मोठा प्रोपेलर घेऊन जातो ते. जेव्हापासून आंध्र प्रदेशमध्ये एंटर केलाय, रस्ते स्मूथ नाही, खूप जास्त खड्डे आहेत रस्त्यांमध्ये. मध्ये मध्ये असे एवढे मोठे खड्ड्यांचे पॅच येतात, त्यामुळे जरा एकदम सांभाळून चालवावं लागतं. अजूनही 4.5 तास दाखवतोय फायनल डेस्टिनेशन. प्लस 5:28 पोहोचू. टोटल 229 किलोमीटर बाकी. आता वाजलेत 1:12:56. कंटिन्यूस 110-120च्या स्पीडला चाललो आहे. रस्ता खूप मोकळा आहे, त्यामुळे मजा येते. अजूनही 60% रस्ता बाकी आहे, पण बाईकने काय परफॉर्म केलं आहे मस्त. लिटरली 120च्या स्पीडला पळवते, त्यानंतर धमाल आली. ही रायनॉक्सची नवीन ड्राय बॅग घेतलेली. ही वॉटरप्रूफ बॅग आहे. याच्यामध्ये काही ठेवा आणि जस्ट हे फोल्ड करून असं लॉक करायचं आहे, आणि याच्यामध्ये जे काय असेल ते ड्राय राहणार, आतमध्ये पाणी जात नाही. 100% वॉटरप्रूफ. ॲक्च्युली मी इथे माउंट केली होती, जी लूज होती खूप जास्त. नंतर मला लक्षात आलं की या 2 स्ट्रॅप्स या टॉप बॉक्सवर अशा माउंट करायच्या. अशा प्रकारे ती माउंट झाली. लवकरच इंदोर सिटीमध्ये पोहोचणार आहे मी. किती किलोमीटर बाकी आहेत ते नाही माहिती एक्झॅक्टली. सिटीमध्ये पोहोचलो आणि थोड्या वेळासाठी पाणी पिण्यासाठी मी थांबलो होतो. तर सर्वात पहिलं तर एक माणूस आला, त्याने विचारपूस केली, कुठून आलात, कुठे चाललाय वगैरे वगैरे, गाडीची किंमत काय. सेम क्वेश्चन जो सगळे सकाळपासून विचारतात मला. त्यानंतर कुठे चाललात वगैरे वगैरे. त्यानंतर अजून एक ज्याच्या समोर थांबलो होतो ती डेअरी होती. तर त्या डेअरीचा मालक होता वाटतं. तो सुद्धा भेटायला आला मला गाडी बघून. त्याने पण सेम क्वेश्चन, कुठून आलात, कुठे चाललात. त्यानंतर हा विचार होता की पाणी पाहिजे का खायला प्यायला पाहिजे का. लाईक दुसऱ्या कुठल्या सिटीमध्ये आल्यानंतर जेव्हा अशी आपुलकीने विचारपूस होते तो खूप बरं वाटतं. सो माणसं इकडची म्हणजे याच्यावरून कळून येतं की ॲक्सेप्ट करणारी आहेत खूप जास्त.
उज्जैनला पोचायला अजून 34 किलोमीटर बाकी आहेत आणि आत्ता थोडं थकल्यासारखं वाटतं आहे. मगाचपर्यंत जरा बरं वाटत होतं. आणि इंदोरमध्ये तर येताना GSचं बाबा हेड टर्नर झाली होती. जो तो इकडेच बघतोय. येता जाता सगळेजण बाईककडेच बघत होते. सगळेजण, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण. एक प्राऊड फिलिंग पण वाटते आणि थोडंसं ऑकवर्ड पण वाटतं, कारण सगळेजण बघत असतात तुमच्याकडे. हातातलं काम सोडून बघतच बसतात. चला निघूया. उज्जैन सिटीमध्ये एंटर केलं आहे. सही वाटते, खूप एक्सायटेड आहे. बघूया कशी होते ही ट्रिप. महाकालचं दर्शन होत आहे का. हॅलो वृषाली, कॉल कर ना त्यांना, मी आलो इथे. ना मग इथं नाव नाही लिहिलंय कोणाचं. इथे सगळे सेमच होते, दिसत आहेत सगळे. हां गुड मॉर्निंग एव्हरीवन. दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. काल रात्री आल्यानंतर इतकं दमलो होतो की सगळं सामान तसंच टाकलं आणि झोपलो. मारून दाखवतो. सगळं सामान असंच टाकून झोपलो मी पण खूप दमल झालं होतं. बाईक पण इथेच पार्क केली आतमध्येच. ते एक बरं झालं, इथेच पार्क करायला मिळाली. तर अशा प्रकारे फायनली उज्जैनला पोचलो आहे. आज किंवा उद्या दर्शन घेऊ आणि मग शनिवारी परत निघू मुंबईसाठी.